आता बातमी आहे विधान परिषद निवडणुकीविषयी। विधान परिषद निवडणूक बिनविरोध करा अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत। साम टीव्हीला सूत्रांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। महाविकास आघाडीकडे 72 आमदारांचा कोटा असल्याचा दावा सुद्धा केला जातोय। तिसरा उमेदवार उतरवायच्या महाविकास आघाडीच्या हालचाली असल्याचं सुद्धा सूत्रांनी यावेळी सांगितलेलं आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, आता विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी मविया असल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिकचे अपडेट? कारण की उद्या जो आहे विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे 11 जागांपैकी किमान 3 जागा महाविकास आघाडीने लढवाव्या अशा पद्धतीची महाविकास आघाडीची भूमिका आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की जवळपास 72 आमदारांचा कोटा जो आहे तो त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांच्या 3 जागा निवडून येऊ शकतात। अशा पार्श्वभूमीवरती आता महायुतीकडून म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी यांचा गट असेल त्याला कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मग अशा पद्धतीमध्ये महायुतीची फक्त 8 जागा ज्या आहेत त्या लढवू शकतात। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।